नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। 2320 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। धरण क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसानं पाण्याचा विसर्ग वाढवला। रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट। सकाळपासून दमदार पावसाच्या सरी, वाऱ्यासह सकाळी पावसाची जोरदार हजेरी। कोल्हापूरमध्ये धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस। पंचगंगेची पाणी पातळी 26 फूट 11 इंचावर। राजाराम बंधाऱ्यासह 20 बंधारे अद्यापही पाण्याखाली, पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली। कोल्हापूरमध्ये मागील पुराच्या अनुभवावर पूर परिस्थितीचं सूक्ष्म नियोजन करा। पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांच्या अधिकाऱ्यांना सूचना। उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये पडत असलेल्या पावसानं चोलांगण धबधबा प्रवाहित। निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी या धबधब्याच्या परिसरात पर्यटकांची गर्दी। कराड तालुक्यामध्ये रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस। सकाळी पावसानं थोडी विश्रांती घेतल्यानं शेतीच्या कामाला सुरुवात। कुडाळमध्ये मुसळधार पाऊस। शहरामध्ये योग्य पद्धतीनं पाण्याचा निचरा होण्यासाठी गटार व्यवस्था नसल्यानं पाणी मुख्य रस्त्यावर जमा। वाहन चालकांना सहन करावा लागतोय नाहक त्रास। रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर वाढला। खेडमधील जगबुडी नदी इशारा पातळीवर। पुरक्षेत्र भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचा प्रशासनाच्या सूचना। उजनी धरणातून भीमा नदीमध्ये 11,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग। उजनी धरणाची पाणी पातळी 68% आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर महापुराचा धोका टाळण्याचा प्रशासनाचा प्रयत्न। सोलापुरातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। सतत कोसळणाऱ्या पावसानं दुबार पेरणीची वेळ। दुबार पेरणीमुळे शेतकरी आर्थिक संकटामध्ये। मे जून मधील पावसानं पेरणी खोळंबली। वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळद व्यापारात उसळी। तब्बल 7,000 क्विंटल हळदीची आवक। हळदीच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण। हिंगोलीमध्ये खरीपाच्या पेरणीला सुरुवात। वन्य प्राण्यांचा वावर वाढल्यानं शेती पिकांचं मोठं नुकसान। वन विभागानं वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांची मागणी। शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती द्यायला हवी, शेतकरी संघटनेचे प्रमुख रघुनाथ पाटलांची मागणी। नागपूर जिल्ह्याच्या कोंडाळीमध्ये अपघात। भरधाव ट्रकची विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक। ट्रक चालक फरार। अपघातात दोघांचा मृत्यू। दुसऱ्या दुचाकीवरील दोघे जखमी। कोंडाळी काटोल मार्गावरील चक्री घाटामध्ये अपघात। हिंगोलीच्या जुन्या बसस्थानक परिसरामध्ये मोबाईल शॉपला आग। आगीमध्ये शॉपचं मोठं नुकसान। विरारहून पालघरला येण्या जाणाऱ्या लोकल आज सकाळपासून सुरळीत सुरू। ओव्हरहेडचं काम पूर्ण झाल्यानं लोकल सेवा सुरळीत। उल्हासनगर शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी वाहतूक पोलीस आणि वाहतूक वॉर्डन यांच्यामध्ये बैठक। दोघांनी एकत्रितपणे काम करण्याचा बैठकीत निर्णय। साताऱ्यामध्ये बिबट्याचा धुमाकूळ। एकाच महिन्यामध्ये 3 हल्ले केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। आईसमोरच बिबट्यानं 3.5 वर्षीय चिमुकलीला केलं ठार। सिन्नर तालुक्यातील गोंदे शिवारातील घटना। भिवंडीच्या कामवारी नदीपात्रामध्ये 2 भावांचा बुडून मृत्यू। दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त। अकोल्यामध्ये अस्वलाचा शेतकऱ्यावर हल्ला। शेतकरी गंभीर जखमी। अस्वलाचा वन विभागानं बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांची मागणी। चंद्रपूरच्या ताडोबामध्ये शर्मिली वाघिणीचा मृत्यू। अचानक वाघिणी मृतावस्थेत आढळून आल्यानं वन विभागामध्ये खळबळ। मृत्यूचं कारण अस्पष्ट। नागपूरमध्ये ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात। भरधाव ट्रकची 2 दुचाकींना धडक। अपघातात दोघांचा मृत्यू, 2 जण जखमी। पुण्यामध्ये रिक्षा चालकानं महिलेला उडवलं। घटनेमध्ये महिला जखमी। घटना घडल्यानंतर रिक्षा चालक निघून गेला। संत गजानन महाराज संस्थेमध्ये यंदा दिंडीमध्ये 56वं वर्ष। टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचं अंबाजोगाई शहरामध्ये आगमन। दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात केली गर्दी। आमदार राहुल कोल यांच्याकडनं पालखी तळाची पाहणी। विविध विभागांना सूचना। पालखीच्या स्वागतासाठी दौंड तालुका सज्ज। अमोल मिटकरींनी पंढरपूरमध्ये घेतलं विठुरायाचं दर्शन। प्रत्येकानं व्हीआयपी कल्चर बंद केलं पाहिजे, मिटकरींचं वक्तव्य। टोकन दर्शन प्रणाली चांगली पण रांगेत सुविधांचा अभाव। भाविकांना योग्य त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अमोल मिटकरींची मंदिर समितीकडे मागणी।
आषाढी यात्रेपूर्वी पंढरपूर होणार चकाचक. मंत्री गोरेंच्या संकल्पनेतून महास्वच्छता अभियान. दगडी पुलापासून ते गोपाळपूर पर्यंत महास्वच्छता अभियान. 3,500 ते 4,000 स्वयंसेवक सहभागी होणार. संत वामनभाऊ महाराजांचा पालखी सोहळा. बनवेवाडी डोंगरातील पालखी रस्ताच बंद. मुख्यमंत्र्यांचा फोटो हातात घेऊन वारकऱ्यांनी घातलं साकडं. रत्नागिरी ते पंढरपूर सायकल वारीला सुरुवात. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य वारीमध्ये सहभागी. सायकल वारीचं यंदाचं 4थं वर्ष. तुकोबा ज्ञानोबांच्या पालख्या पुण्यामध्ये दाखल. पालख्यांचा आजचा मुक्काम पुण्यामध्ये. विठोबा मंदिरामध्ये पालख्या मुक्काम. कराड चिपळूण राज्य महामार्ग 27 जूनपर्यंत अवजड वाहनांसाठी बंद. रस्त्याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्यानं निर्णय. मुसळधार पावसामध्ये राज्य महामार्गावरील मोरी पूल वाहून गेल्यानं नवीन पूल बांधायला सुरुवात. महाबळेश्वरचा वेण्णा लेक तलाव ओव्हरफ्लो. स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा. वेण्णा लेकच्या पाणी पातळीमध्ये वाढ. बिबट्यानं चक्क घरामध्येच ठोकला मुक्काम. नाशिकच्या सिन्नर तालुक्यात धक्कादायक घटना. वन विभागानं पहाटे 4 वाजता बिबट्याला केलं जेरबंद. पुण्यातील कसबापेठ मध्ये पिंपळाचं झाड कोसळलं. रिक्षाचं नुकसान. अग्निशमन विभागाच्या वतीनं तात्काळ झाड हटवलं. सांगलीतील कृष्णेचं पाणी आणि पाटबंधारेची चिंता वाढली. पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्यानं वाढ. वारकरी संप्रदायातील 2 महाराजांचा वाद चव्हाट्यावर. तपभूमी वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्याला मारहाण. तपभूमीच्या सत्यवान लाटे महाराज यांच्यावर आरोप तर नारायणगडाचे उत्तराधिकारी संभाजी महाराज यांचा कट. सत्यवान लाटे महाराजांनी केलेला आरोप फेटाळला. विदर्भामध्ये 23 जूनपासून शाळांना सुरुवात. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे दाभा येथील शाळेला भेट देणार. लोकप्रतिनिधी आणि सनदी अधिकारी करणार विद्यार्थ्यांचं स्वागत. तुळजाभवानी देवीच्या सिंहासन पूजेच्या ऑनलाईन बुकिंगला आजपासून सुरुवात. आजपासून 26 जूनपर्यंत बुकिंग करता येणार. लोकशाही मराठीच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग. साताऱ्यातील पर्यटन स्थळावरील बंदी उठवली. पर्यटक आनंदी. स्थानिक व्यावसायिकांना दिलासा. सिंधुदुर्ग गोव्याला जोडणारा पूल धोकादायक. पुलाला पडला भेगा. नितेश राणेंनी तातडीनं लक्ष घालून आवश्यक उपाययोजना कराव्या. ग्रामस्थांची मागणी. मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक. अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक. रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा. रेल्वे प्रशासनाचं आवाहन. मालेगावमध्ये मायनॉरिटी डिफेन्स कॉन्फरन्सचं आयोजन. उत्तर महाराष्ट्रातील 1,000 निमंत्रित सदस्य राहणार उपस्थित. अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अन्यायाच्या संदर्भात होणार सविस्तर चर्चा. राज्यातील एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांवर HSRP बसवणं बंधनकारक. 15 ऑगस्ट नंतर ही नंबर प्लेट नसल्यास दंडात्मक कारवाई होणार. 23 जूनला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन. बुलढाण्यामध्ये शाळा महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करून ऑलिम्पिक डे साजरा करावा. प्रशासनाचं आवाहन. आज जागतिक संगीत दिनाचं औचित्य साधत राज्य सरकारच्या वतीनं विशेष पुढाकार. पहिला महाराष्ट्र आशा रेडिओ पुरस्कार 2025चं आयोजन. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये रंगला कार्यक्रम. 3 वर्षांच्या LLB प्रवेश परीक्षांचे निकाल जाहीर. 5 विद्यार्थ्यांना 100% गुण. चांदीच्या दरामध्ये पुन्हा 1,700 रुपयांची घसरण. चांदी 1,06,800 रुपयांवर तर सोन्याच्या भावात 500 रुपयांची घसरण. सोन्याचा भाव 98,800 रुपयांवर. बुलढाणा जिल्ह्यामध्ये आवास योजनेतील घरकुलांच्या कामांना गती देण्याचे ग्रामविकास व पंचायत राज विभाग प्रधान सचिव एकनाथ डवलेंचे निर्देश. आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी 1,20,000 पेक्षा जास्त घरकुलांचं उद्दिष्ट. छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यवर्ती बसस्थानकाची दुरावस्था. बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे. रिपब्लिकन सेनेनं खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामध्ये स्विमिंग आंदोलन केलं. तात्काळ दुरुस्ती करून प्रवाशांचे हाल थांबवावे अशी मागणी. बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री धरती आबा अभियानाच्या अंतर्गत मत्स्य व्यवसायाला चालना. आदिवासी भागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा धरती आबा अभियानाचं उद्दिष्ट. नांदेडमध्ये अवैध दारूची विक्री करणारे आरोपी पोलिसांच्या ताब्यात. महिलांकडून अवैध दारू विक्रीचा पर्दाफाश. महिलांनी दारू विक्रेत्याला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केलं. गणसावंगीमध्ये गट शिक्षण अधिकारी शाळेतील 3 वर्ग कमी करणार असल्याचं मुख्याध्यापकांच्या वतीने स्पष्ट. पालकांमध्ये संताप. वर्ग कमी केल्यास मोर्चा काढण्याचा इशारा. सिल्लोडमध्ये माजी मंत्री माणिकराव पालोदकर मार्गाच्या सुशोभीकरण कामाचं लोकार्पण. आमदार अब्दुल सत्तारांच्या हस्ते लोकार्पण उत्साहात संपन्न.
पैठणमध्ये 1 रुपयात पीक विमा योजना बंद, शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार, योजना सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी. परभणीमध्ये नाल्यांच्या दुरावस्थेवर एसडीपीआय कडून आयुक्तांना अंतिम निवेदन, 3 दिवसांमध्ये कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. अकोल्यामध्ये रस्त्याच्या कामासाठी मनसेचं रास्ता रोको आंदोलन, ऐन पावसाळ्यामध्ये हा रस्ता खोदल्यानं नागरिकांची तारांबळ, रस्त्याचं काम लवकरात लवकर न झाल्यास मनसे स्टाईलनं आंदोलनाचा इशारा. भंडाऱ्याच्या गोस्तीखुर्द प्रकल्पातून 80 क्युसेक्न पाण्याचा विसर्ग, पावसाळ्यातील पूर नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाचं पाऊल. गडचिरोलीमध्ये नक्षलपीडित आणि आत्मसमर्पित नक्षल्यांसाठी 10 कोटींची विशेष तरतूद, आत्मसमर्पित नक्षलींना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण दिलं जाणार, शासनाचे निर्देश. धाराशिवमध्ये टेक्निकल टेक्सटाईल पार्कला गती, वस्त्रोद्योग निर्मिती प्रकल्पासाठी जागा वाटप प्रक्रिया सुरू, इच्छुक उद्योजकांनी मुंबई ते रितसर प्रस्ताव सादर करावा, एमआयडीसी कडून उद्योजकांना आवाहन. परभणीच्या डॉक्टर दाम्पत्याची सेवा भक्ती, आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर गाभाऱ्यामध्ये चांदीचा प्रवेशद्वार केलं अर्पण. बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक खुनी मुस्कान, आईनं स्फोटच्या 2 लेकरांना संपवलं, अनैतिक संबंधामध्ये अडसर ठरल्यानं मुलांची हत्या, रसगुल्लामध्ये विष टाकून मुलांना खायला दिला, तर उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमधील धक्कादायक घटना. अपहरण झालेल्या बिल्डरची फिल्मी स्टाईलनं सुटका, प्रसंगवधान राखत कारमधून उडी मारून घेतली सुटका, तर छत्रपती संभाजीनगरमधील घटना. रत्नागिरीमध्ये ऑनलाईन गुंतवणुकीच्या माध्यमातून तरुणाची फसवणूक, 5,30,000 रुपयांची फसवणूक, पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल. सिडको कार्यालयातून धक्कादायक प्रकार उघडकीस, सिडकोतील लिपिकाला 1.5 लाखांची लाच घेताना पकडलं, ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. मुंबईच्या मालवणी परिसरामध्ये 14 वर्षीय मुलीवर अत्याचार, मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी गेलेल्या मुलीवर अत्याचार, अश्लील चित्रफित तिच्या आईला पाठवल्यावर प्रकार उघड. वाशिम जिल्ह्यातही विवाहितेवर अत्याचार, माहेरी जाऊन पैसे आणण्यासाठी पत्नीला अमानुषपणे मारहाण, पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. सोलापूरमध्ये चोरी झालेले 6,85,000 रुपयांचे मोबाईल मूळ मालकांना सुपूर्द, विविध कंपन्यांचे 31 मोबाईल पोलिसांकडून जप्त. परभणीत जनावरांची चोरी करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात, 2021 पासून आरोपी फरार होता, आरोपीला जेरबंद करण्यामध्ये पोलिसांना मोठं यश. कोल्हापूरमध्ये पोलीस ऍक्शन मोडवर, मोरवाडीमधील 5 हातभट्ट्यांवर पोलिसांची छापेमारी, जेसीबीच्या सहाय्यानं गावठी दारू हातभट्ट्या उद्ध्वस्त, गावठी दारू आणि कच्च्या रसायनासह 5 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त. पिंपरी चिंचवडच्या मधुबन सोसायटीच्या वॉचमॅनवर हल्ला, धारदार चाकून वार करत हल्ला केल्याचा सीसीटीव्ही समोर, हल्ल्यामध्ये वॉचमन जखमी, रुग्णालयामध्ये उपचार सुरू. अकोल्यामध्ये बोगस डॉक्टरवर कारवाई, विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय करत असल्यानं कारवाई, जुने शहर पोलीस ठाण्याच्या पथकाची धाड. बुलढाण्यामध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला अटक, आरोपीच्या विरुद्ध पोक्सोसह गुन्हा दाखल. अमरावती शहरामध्ये एमडी ड्रगची विक्री करणारे आरोपी पोलिसांच्या अटकेत, 4,26,260 रुपयांचा मुद्देमाल जप्त. गोंदियामध्ये कारागृहातील कैद्याचा हृदय विकाराच्या झटक्यानं मृत्यू, घटनेनं जिल्ह्यामध्ये खळबळ. भंडाऱ्याच्या लाखांदूर येथे अवैध दारू अड्ड्यावर पोलिसांची धाड, 70,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. अकोल्यामध्ये विद्युत साहित्याची चोरी करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, आरोपींकडून 10,73,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त. चारधाम यात्रेकरूंच्या संख्येमध्ये वाढ, काल 60,585 भाविकांनी घेतलं चारधामचं दर्शन, देशातून परदेशातून भाविक उत्तराखंडमध्ये. एअर इंडियाचं एकाच दिवसात पुन्हा 8 उड्डाण रद्द, देखभाल आणि अन्य तांत्रिक कारणांमुळे निर्णय, रद्द केलेल्या उड्डाणांमध्ये 4 आंतरराष्ट्रीय सेवांचा समावेश. अहमदाबादच्या दुर्घटनाग्रस्त विमानामध्ये कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पेल विल्सन यांचं स्पष्टीकरण. बिहारमध्ये स्कॉर्पिओ गाडी नदीमध्ये कोसळून अपघात, पुलाची रेलिंग तोडून गाडी थेट नदीमध्ये कोसळली, दुर्घटनेमध्ये 5 जण बुडाल्याची भीती. उद्धव ठाकरेंनी एवढा विचार करू नये, कम ऑन किल मी, या ठाकरेंच्या वक्तव्यावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया. राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल, ज्यांच्याकडून उत्तर हवं आहे तेच पुरावे मिटवतायत, याचा अर्थ ही मॅच फिक्सिंग आहे.
45 दिवसामध्ये डेटा डिलीटवरून राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला घेरलं. हिंदी भाषा सक्तीच्या विरोधामध्ये आदित्य ठाकरेंचं ट्विट. भाषेला विरोध नाही पण भाषा सक्तीला विरोध. मराठी माणूस पेटून उठलेला असताना मराठी देशी भाजपनं मागल्या दारानं काय चालवलंय? भाजप हे सगळं कशासाठी करतंय? आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल. राज्यामध्ये दोनच समविचारी नेते उद्धव आणि राज ठाकरे. खासदार संजय राऊत यांचं विधान. मराठी माणसाची एकजूट राहावी आणि ही ठाकरेंची भूमिका. उद्धव आणि राज ठाकरेंच्या संवादानंतर भूमिका ठरेल. मनसे युतीच्या कालच्या बैठकीवर चर्चा नाही. संजय राऊतांचं स्पष्टीकरण. रणजितसिंह देशमुख यांची जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागताच कराडमधील यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी कार्यकर्त्यांसह केलं अभिवादन. कोल्हापूरमध्ये रोजगार निर्मितीसाठी जिल्ह्याचा विशेष आराखडा तयार करा. पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना. कोल्हापूरमध्ये गांजा तस्करांना रोखा. राजू शेट्टी यांचं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांना निवेदन. निवडणुकीचं फुटेज आता 45 दिवसामध्ये नष्ट करणार. केंद्रीय निवडणूक आयोगाचे सर्व राज्यांना आदेश. फुटेजचा गैरवापर होत असल्याच्या भीतीनं निर्णय. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला धक्का. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. माळेगाव कारखान्यामध्ये अजितदादांच्या पॅनलचा विजय व्हावा. पुढच्या वर्षी शासकीय महापूजा अजितदादांच्या हस्ते व्हावी. आमदार अमोल मिटकरींचं विठ्ठलाकडे साकडं. पावसाळी अधिवेशनासाठी विरोधक सज्ज. महायुती सरकारला कोंडीत पकडण्यासाठी तयारी. पावसाळी अधिवेशनासाठी विरोधकांची रणनीती ठरली. इंदापूर तालुक्यातील जंक्शनमध्ये जागतिक योग दिनाच्या निमित्तानं राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विद्यार्थ्यांसोबत केली योगासनं. प्रत्येकानं नियमानं व्यायाम करणं गरजेचं. भरणेंचं आवाहन. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन महाराष्ट्रासह सीमावासियांना सुद्धा न्याय मिळवून द्यावा. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे उपाध्यक्ष नारायण मुचंडीकर यांचं विठ्ठलाकडे साकडं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.